कोर्टाने UAPA बद्दल स्पष्ट सांगितलेलं आहे की तो लागू होत नाहीये, सँक्शन चुकीची आहे आणि कोणताही पुरावा इथं एक प्रॉसिक्युशन सन्मान्य न्यायालय समक्ष मांडू शकलेला नाहीये, म्हणून सगळ्या सेक्शन्स मधून निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. IPCच्याही सेक्शन्स मधून मुक्तता करण्यात आली, UAPA जी दुचाकी सापडली होती ती दुचाकी हे प्रॉसिक्युशन सिद्ध करू शकले नाही की आरोपीच्या संबंधित होता. कोण आरोप ठेवले गेले? हे आरोप साध्वींजींच्या वरती ठेवला गेला होता, पण कोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे की प्रॉसिक्युशन हा सिद्ध करू शकला नाही की ती गाडी कोणाची आहे. जवळपास 34 साक्षीदार जे आहेत त्यांनी आपली साक्ष फिरवली, त्यावर न्यायालयाचं साक्ष फिरवली त्याच्याबद्दल काही बोललेलं नाही न्यायालयाने. त्याच्यामध्ये काही वाक्य अभिनव भारत या संघटनेनं आर्थिक मदत केली होती, हा सिद्ध झालेला नाहीये कुठेच. कोर्ट काय म्हटलं? कोर्टाने रिजेक्ट केलेला आहे. आरडीएक्स आणलं होतं, आरडीएक्स प्ली कोर्टाने रिजेक्ट केलेली. न्याय मिळाला वाटतोय? बिलकुल मिळालेला न्याय आम्हाला. आज निर्दोष मुक्तता झालेली आहे. आम्ही एक याचिका हायकोर्टात फाईल केलेली आहे. ते आम्ही ॲक्विटल साठीच थांबलो होतो की चतुर्वेदी क्वेश्चन मान्य हायकोर्टामध्ये दाखल आहे. आमच्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात अगेन्स्ट इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आम्ही फाईल केली आहे. त्यांच्या विरोधात कोणताही प्रकारचा पुरावा नसल्यामुळे त्यांना सोडण्यात आलेला होता. साक्ष पुरावा जो असतो त्यांना कोणत्याही सरकारचं घेणदेण नसतो. साक्ष नव्हती म्हणून हे केसमधून सोडण्यात आलेलं आहे. कोणत्याही सरकारचा काही दबाव नाहीये, काही नाहीये.